नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर या ठिकाणी सफाईगार या पदाच्या जागा निघालेल्या होत्या. या ठिकाणी पाहता की तुम्ही 6+6 एकूण 12 जागेची ॲड निघालेली होती. त्यानंतर याची शॉर्टलिस्ट लागून या ठिकाणी 2700 प्लस जणांची या ठिकाणी चापल्य चाचणीसाठी निवड झालेली होती. म्हणजे ना तुम्ही या ठिकाणी पाहता की थोडक्यात याची जी प्रात्यक्षिक परीक्षा झालेली आहे, ते 30 गुणाची जी झाडपूस चाचणी म्हणतो आपण त्याला, या ठिकाणी त्यांना 30 पैकी 15 गुण असणे आवश्यक होते समोरच्या स्टेपसाठी. समोरची स्टेप यामध्ये कोणती आहे आता, तर ती आहे शारीरिक क्षमता चाचणी. यामध्ये तुम्हाला 10 मार्क मिळवणे आवश्यक आहे आणि 10 पैकी 5 मार्क मिळवणे तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे 10 मार्काची तुमची या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणी राहणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 5 मार्क मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी झाल्यावर तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यू किंवा मुलाखत राहणार आहे 10 मार्काचा. या ठिकाणी तुम्हाला 10 पैकी 5 मार्क मिळणे आवश्यक आहे सिलेक्शनसाठी. अशा प्रकारे या ठिकाणी ही सिलेक्शन प्रोसेस आहे. तर या ठिकाणी जी पहिली स्टेप आहे प्रात्यक्षिक परीक्षा 30 गुणाची ही संपूर्ण झालेली असून याची लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला या साईडवर यायचं आहे. चला तर आपण ते साईड पाहूया. सो मित्रांनो, तुम्ही जर का या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये जर का पात्र झालेले असाल, तर या ठिकाणी तुम्ही जिल्हा डिस्ट्रिक्ट न्यायालय नागपूरच्या यांच्या वेबसाईटवर यायचं आहे. त्यानंतर यांच्या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी एक पाहताय तुम्ही, एक रिक्रुटमेंटचे तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे. या ठिकाणी पाहताय की एक रिक्रुटमेंटचं ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर का तुम्हाला किती मार्क मिळाले, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे लिस्टमध्ये नाव आहे का, तर इत्यादी. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी रिक्रुटमेंटचं ऑप्शन किंवा पेज या ठिकाणी तयार झालेलं आहे किंवा ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. एकदम खाली जायचं आहे आपले लिस्टमध्ये नाव पाहण्यासाठी. त्यानंतर या ठिकाणी पूर्णपणे खाली गेल्यावर तुम्हाला पुन्हा नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. 2 नंबरच्या पेजवर तुम्हाला जायचं आहे. या ठिकाणी 2 नंबरच्या पेजवर गेल्यावर या ठिकाणी तुम्ही पाहताय की खालून 2 नंबरचे ऑप्शन तुम्हाला दिसेल. या ठिकाणी जे पहिलं ऑप्शन आहे की विषय म्हणून एक ऑप्शन आहे, सफाईगार पदाच्या शारीरिक क्षमता चाचणी करिता पात्र उमेदवारांची यादी. त्यानंतर त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे त्या ठिकाणी सफाईगार पदाच्या शारीरिक क्षमता चाचणीकरिता पात्र उमेदवारांची यादी. त्यानंतर त्याच्या खाली आहे सफाईगार पदाकरिता घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिक परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत. या ठिकाणी 2 जे ऑप्शन पाहत आहे, या ठिकाणी तुम्ही क्लिक करून पहिल्या ज्या खालच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे, तुम्हाला किती मार्क मिळाले, तर या ठिकाणी तुम्ही PDF तुम्ही ऑप्शन पाहत आहे, व्ह्यू PDF या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला किती मार्क मिळाले तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. आपल्याला या या तुम्हाला झाडपूरच्या चाचणीमध्ये या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमचे नाव किंवा तुमचा रोल नंबर तुम्ही डायरेक्टसुद्धा शोधू शकता. या ठिकाणी तुम्ही पाहता की हेडिंग, त्यानंतर हेडिंग वगैरे दिलेलं आहे. सर्वच या ठिकाणी तुम्ही चेक करून आपले नाव, आपली मार्किंगसुद्धा चेक करू शकता. या ठिकाणी सांगितलं आहे की सफाईगार पदाकरिता घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिक परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत. या ठिकाणी त्यानंतर संदर्भ म्हणून त्याने सांगितले आहे की वरील संदर्भी विषयाच्या अनुषंगाने जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर स्थापनेवरील सफाईगार पदासाठी घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिक परीक्षेत खालील उमेदवारांना मिळालेल्या गुण व प्रात्यक्षिक परीक्षेत वेळी उमेदवारांची केलेली स्वच्छता व त्यांची गुणवत्ता याचा विचार करून परीक्षकांनी दिलेले मार्क. म्हणजे मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस झाडपूस चाचणी केली त्यावेळेस जे त्यांनी तुम्हाला मार्क दिले ते या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी तुमचा नंबर, त्यानंतर तुमच्या नंबरसमोरील मार्क दिलेले आहेत आणि जे विद्यार्थी अबसेंट होते ते सुद्धा या ठिकाणी अबसेंट म्हणून दिलेलं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही तुम्हाला या ठिकाणी तुमची मार्किंग वगैरे चेक करायची आहे. तुम्हाला मार्क किती मिळाले तर. त्यानंतर या ठिकाणी अजून एक दुसरी पण लिस्ट ठेवलेली आहे की जे विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा बॅक जायचं आहे.
त्यानंतर या ठिकाणी बॅक गेल्यावर तुम्हाला या वरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, की स सफाईगार पदाच्या शारीरिक क्षमता चाचणीकरिता पात्र उमेदवारांची यादी. म्हणजे आता समोरील जी स्टेप राहणार आहे, ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी लिस्टमध्ये लिस्ट लावलेली आहे. तर व्ह्यू या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुमचं जर तुमचं नाव समोरल्या लिस्टमध्ये आहे का? तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी दुसरी PDF या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा ओके करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ही जी दुसरी PDF आहे, ही दुसरी PDF समोरल्या चाचणीसाठी जे क्वालिफाय विद्यार्थी झालेले आहेत, त्यांच्यासाठी आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही विषय दिलेला आहे सफाईगार पदाच्या शारीरिक क्षमता चाचणीकरिता पात्र उमेदवारांची यादी. याच्या पहिले जी आपण यादी पाहिली होती, ते आपली मार्किंगची यादी आहे. आपल्याला मार्क किती मिळाले तर. त्यानंतर या ठिकाणी सांगितलं आहे की जिल्हा सत्र न्यायालय नागपूर यांच्या कार्यालयाद्वारे दिनांक 24/3/2025 रोजी सफाईगार पदाची प्रसिद्ध करण्यात आलेली होती. म्हणजे मित्रांनो, हे 24/3/2025 ची जाहिरात होती. त्यानंतर या ठिकाणी जो महत्त्वाची सूचना म्हणजे वरील संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर स्थापनेवरील सफाईगार पदासाठी घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिक परीक्षेत खालील उमेदवार हे शारीरिक क्षमता चाचणीकरिता पात्र झालेले आहेत. शारीरिक क्षमता चाचणीकरिता वेळापत्रक नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याकरिता उमेदवारांनी जिल्हा सत्र न्यायालय नागपूर यांच्या अधिकृत वेबसाईटवर संकेतस्थळावर पाहत राहावे. म्हणजे मित्रांनो, जी हे लिस्ट लावलेली आहे मुलांची, हे लिस्ट जे मुलं या ठिकाणी पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी आहे. त्यांच्यासाठी अजून समोरील स्टेप यायची आहे, की तुमचं या ठिकाणी 10 मार्काचं जे फिजिकली टेस्ट राहणार आहे ते कधी आहे. तर त्याआधी तुम्हाला दिलेल्या वेबसाईटवर वेळेवर व्हिजिट करायचं आहे किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून समोरची अपडेट येताच त्याचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी अवश्य बनवण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही अशा प्रकारे संपूर्ण PDF दिलेली असून ह्या तिन्ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जाहिरातसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी एकूण विद्यार्थी 257 विद्यार्थी समोरच्या फिजिकली टेस्टसाठी त्यांनी बोलावलेले आहेत. आता समोरची स्टेप आहे तुमची 10 मार्काची. या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे 10 मार्काची तुमची आता शारीरिक क्षमता राहणार आहे या 257 विद्यार्थ्यांची. त्यानंतर वैयक्तिक मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू राहणार आहे 10 मार्काचा. या ठिकाणी तुम्हाला 5-5 मार्क मिळवणे आवश्यक आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. या ठिकाणी त्यांनी पहिले सांगितले होते की तुम्हाला 30 पैकी 15 मार्के मिळवणे आवश्यक आहे समोरच्या स्टेपसाठी, म्हणजे शारीरिक क्षमतेसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी. जर का तुम्हाला या ठिकाणी 15 मार्क जर मिळाले असेल त्या लिस्टमध्ये, तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे समोरच्या स्टेपसाठी. आणि जर का तुम्हाला 15 पैकी जर का कमी मार्क मिळाले असेल 14, 13 वगैरे, तुमचं या ठिकाणी लिस्टमध्ये नाव नसेल. मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ असून व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि ज्यांचे कोर्टामध्ये नाव असेल त्यांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.